कुरेशी, अबराम कुरेशी हे शब्द आणि बॅकग्राऊंडला वाजणारं मास बीजीएम, मग अजिबात फॅन्सी स्टाईल न करता डोळ्यावर गॉगल चढवणारा, दाढीचे केस पांढरे झाले तरी खतरनाक दिसणारा हिरो स्क्रीनवर येतो आणि प्रॉपर साऊथचा पिक्चर पाहिल्याचा फील येतो. ही लक्षात राहणारी एंट्री होती मोहनलालची लुसिफर वन मधली. लुसिफर वन प्रचंड गाजला, मोठ्या स्क्रीनवर हिट झाला, OTTवरही गाजला. मोहनलाल फक्त मल्याळम नाही तर भारताच्या फिल्म इंडस्ट्रीमधला सुपरस्टार. त्याची फॅन्समधली ओळख लालेट्टन म्हणजे मोठा भाऊ. मोहनलालची पिक्चरमधली इमेज ही कायम अन्यायाच्या विरोधात लढणारा, समोरचा कार्यकर्ता कितीही मोठा डॉन असला तरी त्यापेक्षा मोठा डॉन असणारा, कधीच न झुकणारा. पण सध्या मोहनलाल वादात अडकलाय. कारण आहे त्याचा पिक्चर लुसिफर 2 म्हणजेच एम्पुरान. पिक्चर रिलीज झाल्यानंतर 2च दिवसात त्यावरून एवढा वाद झाला की मोहनलालनं स्वतः पिक्चरमधले वादग्रस्त सीन काढून टाकणार असल्याची माहिती दिली. या वादात संघाची एंट्री झाली. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली आणि शेवटी चर्चा झाली ती मोहनलालनं माघार घेतल्याची. हा वाद नेमका काय, कुणी काय भूमिका घेतली आहे, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. मोहनलालचा एम्पुरान पिक्चर 27 मार्चला देशभरात रिलीज झाला. पहिल्या काही दिवसात पिक्चरनं वर्ल्ड वाईड 200 कोटींच्या कमाईचा आकडाही गाठल्याच्या बातम्या आहेत. पण चर्चा कमाईमुळे मोहनलालच्या मास एंट्रीमुळे झाली नाही, ती झाली वादामुळे. एम्पुरानमध्ये काही व्हिज्युअल्स असे आहेत ज्याचा संदर्भ 2002 ची गुजरात दंगल आणि त्या दंगलीत झालेल्या घटनांशी जोडले जात आहेत. साहजिकच दंगलीवेळी घडलेल्या घटनांवर या पिक्चरमधून भाष्य केल्याचा आरोप केला जातोय. या पिक्चरमधून हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आणि याचा उद्देश राष्ट्रविरोधी घटकांना खुश करणं असल्याचा आरोप अनेक हिंदुत्ववादी नेत्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी केलाय. खास करून संघानं या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. संघानं आपलं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधून पिक्चरवर जोरदार हल्ला चढवला. ऑर्गनायझरच्या एका लेखातून या पिक्चरचा वापर फुटीरतावादी राजकीय अजेंड्यासाठी केलाय का असा प्रश्न विचारण्यात आला. संघाचं म्हणणं आहे की या पिक्चरमधून हिंसाचाराचा वापर करून हिंदू समुदायाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. यात हिंदूंना खलनायक म्हणून सादर केलं गेलं. खरं तर हिंदूंना तारणहार म्हणून दाखवायला पाहिजे होतं असं संघाचं म्हणणं आहे. काही भाजप नेतेही या पिक्चर विरुद्ध बोललेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे केरळ राज्य सरचिटणीस के गणेश यांनी हा पिक्चर राष्ट्रविरोधी असल्याचा आरोप केला. पिक्चरचा डायरेक्टर पृथ्वीराजच्या परदेशी संबंधाची चौकशी झाली पाहिजे, त्याच्यावर इस्लामिक स्टेटच्या विचारसरणीचा प्रभाव होता का असा प्रश्नही त्यांनी केला. पण थेट आरोप झाले, वाद वाढले. असे हे सीन्स आहेत तरी काय, तर पिक्चरची सुरुवात एका हिंसाचाराच्या सीननं होते. हा सीन 15 मिनिटांपेक्षा मोठा आहे. यात स्क्रीनवर घडणाऱ्या अनेक गोष्टी गोधरा घटनेतल्या दृश्यांशी मिळत्या जुळत्या असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर बिल्किस बानो प्रकरणात जशा घटना घडल्या तशाच घटना घडताना दाखवल्याचाही आरोप होतोय. पिक्चरमध्ये आक्रमक झालेल्या भगवे कपडे घातलेल्या जमावाचं नेतृत्व बाबा बजरंगी नावाचं कॅरेक्टर करतंय. हे कॅरेक्टर बजरंग दलाचा नेता बाबू बजरंगी याच्यासारखं दिसत असल्याचा दावा केला जातोय. बाबू बजरंगीला नरोडा पाटिया हत्याकांडाचा कट रचल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा झाली होती. या सगळ्या सीन्सवर संघाचा आणि हिंदुत्ववादी संघटनांचा आक्षेप आहे. यावरून सोशल मीडियावरही मोठा वाद सुरू झाला. अनेकांनी एम्पुरान हिंदू विरोधी आणि उत्तर भारतीय विरोधी असल्याचं म्हटलं, तर अनेकांनी हा चित्रपट निव्वळ प्रोपॅगंडा असल्याचा आरोप केलाय. हे आरोप झाल्यानंतर केरळमधलं राजकारण सुद्धा तापलं. या वादात एंट्री झाली केरळचे मुख्यमंत्री पिनाराय विजयन यांची. वाद आणि चर्चा होत असतानाच विजयन यांनी एम्पुरानच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली. त्यांनी एम्पुरानच्या सगळ्या टीमला पाठिंबा दिला आणि कोणत्याही परिस्थितीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण केलं पाहिजे अशी प्रतिक्रिया सुद्धा दिली. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते VD सतीसन यांनी यावरून संघावर टीका केली. भाजप आणि RSSच्या संघटना पिक्चरच्या निर्मात्यांना पिक्चरमध्ये बदल करण्यासाठी धमकावत असल्याचा आरोप त्यांनी केला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सगळ्या वादावर केरळमधल्या भाजप नेत्यांनी मात्र युटर्न घेतला. भाजपचे केरळ राज्य सचिव S सुरेश म्हणाले की एम्पुरानमध्ये कोणताही राजकीय मुद्दा नाही, त्यामुळे केरळ भाजप यात हस्तक्षेप करणार नाही. तर केरळ भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर यांनी एम्पुरान ज्या दिवशी रिलीज झाला त्या दिवशी फेसबुक पोस्ट करून पिक्चरच्या टीमला शुभेच्छा दिल्या होत्या. हा पिक्चर पाहण्यासाठी मी उत्सुक आहे असंही ते म्हणाले होते. पण पिक्चर रिलीज झाल्यानंतर हा वाद झाला, संघाची भूमिका चर्चेत आली आणि चंद्रशेखर यांनी आपली भूमिका बदलली. या पिक्चरमुळे मी निराश झालो आहे, मी आता तो पाहणार नाही असं ते म्हणाले. एम्पुरानवरून झालेल्या या सगळ्या वादानंतर सुपरस्टार मोहनलाल नेमका काय निर्णय घेणार याची चर्चा होती. पण मोहनलालनं माफी मागितली आणि फक्त माफी मागण्यावर न थांबता गुजरात दंगलीशी संबंधित सीन्स पिक्चरमधून काढून टाकण्याचं
आश्वासन दिलं. मोहनलालनं फेसबुकवर एक पोस्ट टाकली ज्यात लिहिलं, लुसिफर फ्रँचाइजचा दुसरा पार्ट असलेल्या एम्पुरानमध्ये दाखवलेल्या काही दृश्यांमुळे माझ्या अनेक चाहत्यांना दुःख झालं. एक कलाकार म्हणून माझ्या कोणत्याही पिक्चरमुळे कोणतीही राजकीय चळवळ, विचारसरणी किंवा धार्मिक समुदायाविरुद्ध द्वेष पसरला जाऊ नये हे माझं कर्तव्य आहे. मी आणि एम्पुरानची टीम चाहत्यांची मनापासून माफी मागतो. पिक्चरची जबाबदारी सर्वांची आहे. आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतलाय की पिक्चरमधून वादग्रस्त सीन्स काढून टाकले जातील. मी माझ्या 4 दशकांच्या कारकिर्दीत राजकारण, वादग्रस्त डायलॉग्स आणि स्टोरीजपासून दूर राहून काम केलंय. तुमचं प्रेम आणि विश्वास हीच माझी ताकद आहे. तर पिक्चरच्या निर्मात्यांपैकी एक असलेले गोकुलम गोपालन म्हणाले की जर पिक्चरमधल्या कोणत्याही संवाद किंवा दृश्यामुळे कोणाचं मन दुखावलं गेलं असेल तर आम्ही डायरेक्टर पृथ्वीराज सुकुमारन यांना त्यात आवश्यक बदल करायला सांगितलेत. काही शब्द आधीच म्यूट केलेत. आम्ही कोणत्याही राजकारणात सहभागी नाही. या बदलानंतर हा पिक्चर पुढच्या आठवड्यात पुन्हा रिलीज होईल. यात हिंसाचार आणि दंगल दाखवणारे सीन्स कापले जातील. शिवाय खलनायक बाबा बजरंगीचं नाव बदललं जाईल आणि काही डायलॉग्स म्यूट केले जातील असंही म्हटलं जातंय. कारण CBFCनं या पिक्चरला रिसेन्सॉरशिप लावली, आक्षेप घेण्यात आले आणि त्यानंतर एकूण 17 कट्स नव्यानं सुचवण्यात आले. मुळात ल्युसिफर ही 3 पिक्चरची सिरीज आहे. हे 3ही पिक्चर पॉलिटिकल ॲक्शन थ्रिलर आहेत. सिरीजच्या पहिल्या पिक्चरचं नाव लुसिफर होतं, दुसऱ्या पिक्चरचं नाव L2 एम्पुरान, तर तिसऱ्या पिक्चरचं नाव L3 द बिगिनिंग असं असणार आहे. या पिक्चरमध्ये मोहनलाल स्टीफन नेदुमपल्ली किंवा अब्राम कुरेशी हे मेन कॅरेक्टर प्ले करतोय. 2019 मध्ये आलेल्या लुसिफर एका नेत्याच्या मृत्यूनंतरच्या राजकीय सत्ता संघर्षाभोवती फिरतो. एम्पुरान हा लुसिफरचा सिक्वल असून L3 द बिगिनिंग या पिक्चरनं ही ट्रायोलॉजी कंप्लीट होईल. एकीकडं हा सगळा वाद सुरू असला तरी याचा एम्पुरानच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर काय परिणाम झाला का? तर काहीच नाही. एम्पुरानचं कलेक्शन एकदम जोरात सुरू आहे. लुसिफरनं बॉक्स ऑफिसवर 125 कोटी रुपयांची कमाई केली होती. तो 2019 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा मल्याळम पिक्चर होता. एम्पुराननं रिलीजच्या 4 दिवसातच हा रेकॉर्ड मोडला. एम्पुरान मल्याळमसह हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज झालाय. पिक्चरनं आत्तापर्यंत वर्ल्ड वाईड 200 कोटींची कमाई केली. तसंच तो सगळ्यात फास्ट 100 कोटी कमावणारा मल्याळम पिक्चरही ठरलाय. पण असं असलं तरी सगळ्या चर्चा सध्या वादाच्याच आहेत. पण केरळचे मुख्यमंत्री मोहनलालचे फॅन्स यांनी पिक्चरला पाठिंबा दिलेला असताना मोहनलालनं माघार का घेतली याची ही चर्चा आहे. मुळात या पिक्चरसाठी प्रचंड बजेट लागलं होतं. मल्याळम इंडस्ट्रीमधल्या सगळ्यात महागड्या पिक्चरपैकी एक अशी ओळख एम्पुराननं मिळवली. त्यामुळे जर पिक्चर वादात अडकला असता तर प्रोड्युसर्सपासून अनेकांचं प्रचंड नुकसान झालं असतं. काही दिवसांपूर्वीच मोहनलालने सुपरस्टार मामुटीसाठी शबरीमला मंदिरात प्रार्थना केली होती. त्यावेळी मुस्लिम मित्रासाठी शबरीमला मंदिरात प्रार्थना का केली असं म्हणत मोहनलालवर टीका झाली होती. त्यामुळे एका वादातून दुसऱ्या वादात अशी परिस्थिती मोहनलालची झाली. साहजिकच विषय जेव्हा एम्पुरानच्या कमाईवर आला तेव्हा मोहनलालनं माघार घेतली असं बोललं जातंय. पण याआधीही पिक्चरच्या विषयावरून, राजकीय गोष्टींवर भाष्य केल्यावरून वाद झालेले असतानाही माघार न घेणारा मोहनलाल आता मात्र एक पाऊल मागे गेला आणि लुसिफरच्या एंट्रीपेक्षा जास्त चर्चा लुसिफरच्या माघार घेण्याची झाली. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.